नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मोटिवेशनल चॅनलवर। मित्रांनो, आपण शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सिरीज सुरू केलेली आहे। त्यातील हा दुसरा भाग, इतिहासाच्या गाभ्यातील एक गूढ रहस्य, एक प्रश्न ज्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला अनेक दशकांपासून उलथापालथ केलेली आहे। शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा प्रश्न या वादाच्या मुळाशी असलेली ऐतिहासिक संदर्भ, पुरावे आणि संशोधनाचा सखोल अभ्यास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शिवजन्मतिथीचे निर्णायक संशोधन म्हणजे केवळ एक साधासुधा विषय नाही, तर ही एक ऐतिहासिक ग्रंथ मालिका आहे जी प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकरांच्या लिखाणातून उलगडली जाते। 1925 पासून सुरू झालेला हा वाद 1966च्या अहवालापर्यंत पोहोचतो, ज्यामध्ये आपण जाणून घेऊ की सापेक्ष पुरावे, जेधे शकावली, तंजावरचा शिलालेख आणि शिवभारताच्या विविध आवृत्त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न किती गुंतागुंतीचा बनलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व मुद्द्यांचा मागोवा घेत शिवजन्मतिथीच्या वादाची सुरुवात, तिथीचे परीक्षण आणि शिवजन्म उत्सवाच्या सुरुवातीच्या कथा समजून घेणार आहोत। चला या ऐतिहासिक प्रवासात सोबत करूया आणि जाणून घेऊया की कसा हा प्रश्न महाराष्ट्राच्या आणि शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग बनला। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा मी या व्हिडिओशी संबंधित एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि शिवाजी महाराजांवर इतर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत। ते जर आपण पाहिले नसतील तर जरूर पहा, म्हणजे या विषयाची लिंक आपल्याला नक्कीच लागेल। आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी। शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा शोध कोणत्या ऐतिहासिक पुराव्यावर आधारित आहे आणि त्यातील सापेक्ष पुरावे कितपत विश्वसनीय आहेत? शिवजन्म उत्सवाची सुरुवात कधी आणि कशा कारणांमुळे झाली आणि त्याचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावर कसा परिणाम झाला? जेधे शकावली आणि तंजावरच्या शिलालेखातील माहिती शिवजन्मतिथीच्या वादात किती महत्त्वाची आहे आणि या पुराव्यांच्या विरोधाभासाची स्पष्टीकरणे नेमकी काय आहेत? शिवभारताच्या तामिळ आणि संस्कृत भाषातील आवृत्त्या या वादावर कसा प्रकाश टाकतात आणि त्या मागील परमानंदकृत आवृत्तीची भूमिका काय आहे? श्री फार्बस गुजराती सभांना हस्तलिखित पुस्तकामधील नोंदी शिवजन्मतिथीच्या निश्चितीमध्ये किती प्रभावी ठरतात? 1925 मध्ये शिवजन्मतिथी वादाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि या वादामागील प्रमुख व्यक्ती आणि त्यांच्या भूमिकांची माहिती काय आहे? व्यावर राजपुताना येथील जन्मकुंडली शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या निश्चितीमध्ये कोणती नवी दृष्टी देते? शिवजन्मतिथी समितीने 1966 मध्ये दिलेल्या अहवालात कोणते महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवलेले होते आणि त्याचा वादाच्या निराकरणावर काय काय प्रभाव झाला? शिवजन्मतिथीच्या वादाच्या उपकथानकामध्ये कोणते प्रमुख मुद्दे समोर आले आणि त्याचे समाजावर काय परिणाम झाले? शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या निश्चितीवर आजच्या काळात कोणत्या संशोधनाच्या आधारे अधिक स्पष्टता येऊ शकते आणि या वादाला अंतिमतः कसे सोडवता येईल? तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, तर पूर्ण व्हिडिओ पहा। व्हिडिओ जरी मोठा असला तरी सर्व महत्त्वाचे मुद्दे पुराव्यासहित आणि संदर्भासहित मी सांगणार आहे। चला सुरुवात करूया। शिवजन्मतिथीचे निर्णायक संशोधनामध्ये डॉक्टर बाहेकर म्हणतात की निर्णायक शिवजन्मतिथीचा शोध, सापेक्ष पुरावे, निर्णायक तिथीचे परीक्षण या चॅप्टरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले उक्ती आणि कृती यांचा मेळ घालणारे आद्य सुधारक ते होते। रायगडावर जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला, तेव्हा शिवरायांची समाधी दगडधोंडे, पालापाचोळा, कचरा साचून त्याखाली लुप्त झालेली होती आणि तिच्या भोवती सर्वत्र झाडे झुडपे वाढलेली होती। ती स्वतः तोडून आणि त्या ठिकाणी साचलेली घाण त्यांनी साफ केली आणि आणून समाधी स्वच्छ केली। तात्पर्य, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिवाजी महाराजांची समाधी प्रथमतः उजेडात आणली, तेथील पवित्र माती कपाळाला लावली। इतकेच करून ज्योतिराव फुले थांबले नाहीत। शिवाजी महाराजांच्या समाधीची पडझड झालेली पाहून त्यांनी समाधीची डागडुजी करायला लावली। ग्रँट डफ, मरी इत्यादी इंग्रजी ग्रंथांचा अभ्यास करून
त्या आधारावर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा या नावाने रचून जून 1869 मध्ये प्रकाशित केला. पोवाड्याच्या माध्यमातून शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्व शूद्र समजलेल्या महार माग चांभार वर्गातील लोकांसमोर आणले. शिवाजी महाराजांच्या समाधीकडे आणि शिवचरित्राकडे सर्वात अगोदर लोकांचे लक्ष केंद्रित करणारे आणि तसेच शिवछत्रपतींच्या चरित्राचा सर्वप्रथम उपयोग करून जनजागृती घडवून आणणारे महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील पहिले कृतिशील समाजसुधारक होते. हे लक्षात ठेवले पाहिजे. शिवजन्म उत्सवाची सुरुवात कशी झाली? इसवी सन 1885 मध्ये डग्लस नावाचा एक इंग्रज प्रवासी रायगडाचा किल्ला पाहायला गेला. तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची विपन्न अवस्था पाहून तो व्यथित झाला. त्याने आपली व्यथा टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात लेख लिहून प्रकट केली. या लेखामुळे खळबळ माजून पुण्याच्या हिराबागेत एक सभा झाली. त्या सभेला लोकमान्य टिळक हजर होते. या सभेत प्रामुख्याने शिवस्मारकासंबंधी विचार विनिमय झाला. लोक अग्रहास्तव तत्कालीन मुंबई सरकारने शिवरायांच्या समाधीची देखभाल करण्यासाठी वार्षिक 5 रुपयाची रक्कम मंजूर केली. तदनंतर अशीच 10 वर्षे निघून गेली. इसवी सन 1896 मध्ये लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी शिवजन्मोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याचे मनस्वी ठरवून या उत्सवाची सुरुवात केली आणि अखिल भारतीय स्वरूप द्यायचे निश्चित केले. त्याप्रमाणे पहिला सार्वजनिक शिवजन्मोत्सव इसवी सन 1896 मध्ये साजरा झाला. साहजिकच शिवजन्म उत्सव साजरा करण्यासाठी शिवाजी महाराजांची जन्मतारीख निश्चित करणे क्रमप्राप्त झाले. परंतु इसवी सन 1899 पर्यंत चिटणीस बखरीनुसार वैशाख शुद्ध द्वितीया ही तिथी समजून शिवजन्म उत्सव साजरा होत गेला. इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी प्रस्तावना खंड 4 मध्ये शिवाजी महाराजांच्या निरनिराळ्या बखरीतील शिवजन्मतिथी देऊन अखेरीस शके 1549 प्रभव संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी सोमवार रोहिणी नक्षत्रावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे विश्वसनीय दिसते असे म्हटलेले आहे. शके 1549च्या वैशाख शुद्ध पंचमीला इसवी सन 1627च्या एप्रिलची 10 तारीख होती असा निष्कर्ष काढलेला आहे. पुढे राजवाडे लिहितात की शिवाजी महाराज 1627च्या मेत जन्मला असे ग्राट डफ म्हणतो ते अर्थात बरोबर नाही. मल्हार रामरावने व शिव दिग्विजयाच्या कर्त्याने वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार ही तिथी कोणत्या हेतूने दिली हे पाहणे थोडे अगत्याचे आहे. राजा म्हटला म्हणजे त्याला जन्मस्थ बहुत ग्रह उच्चिते असले पाहिजेत. ही समजूत फार पुरातन आहे. वैशाख शुद्ध पंचमीस तसा काही योग नसल्यामुळे वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार हीच तिथी पसंत करावी लागली. शिव दिग्विजय यांच्या कर्त्याने 3 श्लोक दिलेले आहेत व त्या 3ही श्लोकात वैशाख शुद्ध द्वितीया गुरुवार ही अक्षरे स्पष्ट दिलेली आहेत. यद्यपि त्याने व मल्हार रामरावने बनावट तिथी देण्यास कमी केले नाही. तथापि बनावट पुरावा जितका बेमालूम करावा तितका करण्याची त्यांना किंवा त्यांनी त्या आधारावर उतारा घेतला त्या मूळ श्लोककारांना साधले नाही. बनावट पुरावा तयार करणाऱ्यांना आपले काम बेमालूम करण्याइतके शास्त्रज्ञान प्राय नसले तरी मनुष्य मात्राचे सुदैवच समजले पाहिजे. बनावट तिथी देणाऱ्या श्लोककारांच्या किंवा टिपणकारांच्या मजकुरात ह्या बखर नवीसांनी आपले आणिक शहाणपण मिरविले नाही. ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे व या सगळ्या विवेचनावरून असे स्पष्ट होते की बखरविसांनी शिवजन्मतिथी ही बनावट दिलेली असून चुकीची आहे. परंतु राजवाड्यांनी दिलेली शिवजन्मतिथीसुद्धा तर्काधिष्ठित म्हणून त्यांनी समोर मांडलेली आहे हे सहज लक्षात येते. परंतु इसवी सन 1899 पर्यंत वैशाख शुद्ध द्वितीया ही शिवजन्मतिथी समजून शिवजयंती उत्सव नियमित साजरा केला जात होता. स्वतः लोकमान्य टिळक ज्योतिर्गणिताचे गाढे व्यासंगी होते. त्यांनी राजवाडे यांनी दिलेली उपरोक्त शिवजन्मतिथीच्या निकालासंबंधाने केसरी या दैनिक वृत्तपत्रात लेख लिहून प्रकाशित केला. त्यात लोकमान्य टिळकांनी शिवजन्मतिथी संबंधी उपलब्ध साधनांची चिकित्सा केली तेव्हा त्यांना विविध साधनांमध्ये विसंगती
आढळून आली. त्यांनी ज्योतिर्गणिताच्या आधारे सखोल अभ्यास करून शिवजन्मतिथी शके 1549 वैशाख शुद्ध प्रतिपदा गुरुवार उत्तर रात्र अश्विनी नक्षत्र इंग्रजी तारीख 6 एप्रिल 1627 हीच तिथी असल्याची जाहीर केले. परंतु लोकमान्य टिळक यांनी शिवजयंतीचा सुरू केलेला उत्सव सरकारी आणि सार्वजनिक स्तरावरून वैशाख शुद्ध द्वितीयेला साजरा केला जात होता. कारण वैशाख शुद्ध प्रतिपदा उत्तर रात्र असल्यामुळे तो द्वितीया या मितीला सुरू राहिला असावा असे दिसते. आता पाहूया जेधे शकावलीनुसार या मुद्द्याबद्दल काय माहिती दिलेली आहे. तर यानंतर 5-6 वर्षांनी म्हणजे इसवी सन 1908च्या सुमारास जेधे शकावली ही दाजीसाहेब जेधे देशमुखाकडून उपलब्ध झाली. सन 1908मध्ये वऱ्हाडातील अकोला येथे लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत प्रथमच शिवजयंती उत्सव वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी सार्वजनिक स्वरूपात साजरा झाला. त्यानंतर लवकरच सन 1908मध्ये दुसऱ्यांदा राजकीय कारावास भोगण्यासाठी त्यांना मंडालेच्या तुरुंगात जावे लागले. त्या ठिकाणी 5.5 वर्षे ते राजकीय तुरुंगवास भोगत होते. त्यामुळे जेधे शकावली यांना अभ्यासता आली नाही. जून 1914च्या दुसऱ्या आठवड्यात लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातून त्यांची मुक्तता झाली. तदनंतर सन 1916मध्ये कैलासवासी पांडोबा पटवर्धन यांनी टिळकांच्या नावे जेधे शकावली प्रकाशित केली. जेधे शकावली प्रथम प्रकाशित करण्याचे श्रेय हे टिळकांकडे जाते. अर्थातच प्रकाशित होण्याच्या अगोदर जेधे शकावलीतील दिलेली शिवजन्मतिथीची लोकमान्य टिळकांनी नजरे घालून घातलेली होती. जेधे शकावली दिलेली शिवजन्मतिथीची नोंद ही याप्रमाणे होती. शके 1551 शक नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार नक्षत्र हस्ता घटी 18 प 31 गंड 5 पळे 7 ये दिवशी राजेश्री शिवाजी राजे शिवनेरीत उपजले. कलम 1:3 लोकमान्य टिळक म्हणतात की शिवछत्रपतींचा जन्मकाल जेधे शकावलीत चमत्कारिक आहे. सुमारे 16 वर्षापूर्वी या बाबीची बरीच भोवती होऊन छत्रपतींची जन्मतिथी शके 1549 प्रथम वैशाख शुद्ध 1 गुरुवार उत्तर रात्र अश्विनी नक्षत्र तारीख 6 एप्रिल 1627 असल्याबद्दल मी ठरविले होते असे ते म्हणतात. जेधे शकावली दिलेली शिवजन्मतिथी उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही साधनात दिलेल्या शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही साधनात दिलेल्या शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीपेक्षा वेगळी आहे. तसेच तिच्या दिलेल्या शक संवत्सर तिथी वार नक्षत्र इत्यादी सर्व तपशील परस्परांशी व्यवस्थित जुळतात. उपलब्ध प्रसिद्ध बखरीत या जन्मतिथीबद्दल अत्यंत विसंगती आहे. सबब या तिथीचा जितका जास्त खल होईल तितका झालाच पाहिजे. यावरून स्पष्ट होते की स्वतः लोकमान्य टिळकांनी यापूर्वी उपलब्ध बखरीवरून काढलेली शिवजन्माची तिथी शके 1549 वैशाख शुद्ध 1 या तिथीबद्दल त्यांच्या मनात संभ्रम होता यात शंका नाही. तदनंतर जेधे शकावली दिलेली शककाल प्रसंग या संबंधी काही विद्वानांनी शंका उपस्थित केल्या असता त्याची शास्त्रशुद्ध निरसन करण्यात आले. तसेच जेधे शकावली दिलेल्या नोंदी इतर ऐतिहासिक प्रत्यंतर पुराव्यावरून पडताळून पाहता बरोबर आहेत. जेधे शकावलीच्या संपूर्ण भागात दिलेल्या नोंदी इतर ऐतिहासिक प्रत्यंतर पुराव्यावरून पडताळून पाहता बरोबर आहेत. जेधे शकावलीच्या संपूर्ण भागात दिलेल्या शक कालदर्शक नोंदीपैकी फक्त 5-6 चुका आहेत. त्यापैकी 2-3 किरकोळ कारकुनी चुका असून त्या सहज लक्षात येण्यासारख्या आहेत आणि त्यासुद्धा प्रत्यंतर पुराव्यावरून दुरुस्त करण्याजोग्या आहेत. यावरून जेधे शकावलीची विश्वसनीयता सहज लक्षात येते. आज ती सर्व मान्य आहे. तंजावरचा शिलालेख यामध्ये याबद्दल कोणत्या नोंदी आहेत तर तंजावर येथील भोसले म्हणजेच व्यंकोजी भोसले घराण्यातील वंशावळी इसवी सन 1803 मध्ये तंजावर येथील शिलालेखावर कोरलेली आहे. वि. का. राजवाडे यांनी तंजावरच्या शिलालेखाचा पाठ इसवी सन 1906 मध्ये प्रभात मासिकात प्रथम
प्रकाशित केला. त्यात म्हटले आहे की जिजाबाई साहेब यास पूर्ण गर्भ होता. तो शालिवाहन शके 1551, त्यास इंग्रजी वर्ष 1629 प्रमोद संवत्सरी प्रसव होऊन पुत्रोत्सव झाला असे सांगितले आहे. वास्तविक या दिलेले शक संवत्सर व इसवी सन ही परस्परांशी जुळत नाही. वास्तविक महिना दिलेला नसल्यामुळे इसवी सन देताना चूक झाली असावी, कारण शके 1551 फाल्गुन म्हणजे 1630 इसवी पाहिजे होते. परंतु या शिलालेखात शिवजन्माचा दिलेला शक हा विचार करायला लावणारा आहे. भोसले वंशावळीच्या कर्त्यांनी हा शिवजन्म शक हा विचार करायला लावणारा आहे. भोसले वंशावळीच्या कर्त्यांनी हा शिवजन्म शके शिव भारतातल्या ग्रंथावरून घेतला असण्याची दाट शक्यता आहे. शिलालेखाचा तपशील तयार करणाऱ्यांनी शिवभारत हा ग्रंथ पाहिल्याशिवाय शिवजन्माचा शक 1551 देणे शक्य नाही. अर्थात कर्नाटकात तंजावरच्या भागात अथवा परिसरात शिवभारत हा ग्रंथ लोकांना चांगलाच परिचित असला पाहिजे, कारण तंजावरच्या सरस्वती पॅलेस लायब्ररीत शिवभारत हा ग्रंथ मूळ ग्रंथ आणि त्याचा तामिळ भाषेतील अनुवाद प्रथम उपलब्ध झाला. यावरून वरील तर्काला बळकटी येते. वास्तविक इसवी सन 1906 मध्ये जेधे शकावलीच्या अगोदर हा तंजावरचा शिलालेख अभ्यासकासमोर आला होता, परंतु अभ्यासकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. अर्थात त्यातील शक संवत्सर आणि इसवी सन परस्परांशी जुळत नसल्यामुळे याची दखल अभ्यासकाकडून घेतली नसावी. तसेच बखरीत दिलेला शक खरा समजून या शिलालेखात दिलेल्या शकाकडे लक्ष दिले गेले नाही. पण जेधे शकावली उपलब्ध झाल्यानंतर शिवजन्म तिथीच्या संशोधकांनी तंजावर येथील लायब्ररीत जाऊन शोध घेतला आणि सुदैवाने शिवभारत हा ग्रंथ सापडला. या ग्रंथाचा शोध कसा लागला यासंबंधी थोडी माहिती अधिक देणे येथे संयुक्तिक ठरेल. तर शिवभारताची तामिळ भाषेतील नकल याबद्दल माहिती पाहू. इसवी सन 1918 मध्ये इतिहास संशोधक श्री स म दिवेकर यांना तंजावर येथील सरस्वती महाल पॅलेस लायब्ररीत शिवभारत नावाच्या एका ग्रंथाची ताडपत्रावर लिहिलेली तामिळ भाषेतील प्रत मिळाली. पुढे लवकरच त्यांनी त्या प्रतीची नक्कल करून आणली आणि त्या तामिळ भाषेतील प्रतीचा एका जाणकार माणसाकडून मराठीत अनुवाद करून घेतला. त्यातही शिवाजी महाराजांची जन्मतिथी शके 1551, शक नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी शुभ्र लग्नावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशीच आहे. यात शिवजन्माची तिथी ही जेधे शकावलीत दिलेल्या शिवजन्माच्या तिथीशी तंतोतंत जुळते. श्री स म दिवेकर यांनी तामिळ भाषेतील शिवभारत हा ग्रंथ प्रथमच उजेडात आणला. तेव्हाच शिवभारत हा मूळ संस्कृत काव्यग्रंथ असावा हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि त्या दिशेने त्यांनी शोध सुरू केला. लवकरच शिवभारत या मूळ संस्कृत भाषेतील काव्यग्रंथाचा शोध लागला. परमानंदकृत संस्कृत भाषेतील शिवभारत तंजावर येथील सरस्वती महाल पॅलेस ग्रंथ संग्रहालय तंजावर हस्तलेख बी 1409 या क्रमांकावर शिवभारत या ग्रंथाची नोंद केलेली आहे असे दिवेकर यांना कळताच तंजावरच्या ग्रंथ संग्रहालयातील कवींद्र परमानंदकृत शिवभारत या मूळ संस्कृत भाषेतील हस्तलिखितांची शुद्ध नकल आणण्याची त्यांनी व्यवस्था केली. नक्कल हाती येताच ती तमिळ भाषांतरातील प्रारंभापासून शेवटपर्यंत क्रम संस्कृत ग्रंथात दिलेल्या वर्णनाच्या क्रमाशी ताडून पाहता सारखे असल्याचे निदर्शनास आले. यावरून शिवभारत हा मूळ संस्कृत ग्रंथाचे हे तामिळ भाषेत केलेले भाषांतर आहे याची पक्की खात्री झाली. परमानंदकृत शिवभारत ग्रंथाचा रचनाकाल शके 1583 म्हणजे 1661 नंतर आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी केव्हा तरी लिहिला असावा. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हा ग्रंथ खास शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून रचला गेला असे त्यात स्पष्ट म्हटलेले आहे. शिवभारत या मूळ ग्रंथाची हस्तलिखित पहिली प्रत तंजावरच्या सरस्वती महाल पॅलेस ग्रंथालयात सापडली हे विशेष महत्त्वाचे आहे. तंजावर येथे शिवाजी महाराजांचा सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरला स्वतंत्र मराठा राज्याची स्थापना केली होती. त्याच्याच वंशजांनी इसवी सन 1803 मध्ये तंजावर येथील स्तंभावर एक शिलालेख कोरलेला असून त्यात आपल्या घराण्याची वंशावळ दिलेली आहे. त्यातही शिवजन्माचा शक हा 1551 असा दिलेला आहे. हे यापूर्वी विशद
आपण केलेलीच आहे. त्यानंतर शिवभारताची दुसरी हस्तलिखित प्रत कोल्हापूर येथे प्राप्त झाली. अर्थात शिवभारत आणि तमिळ भाषेतील शिवभारताचे भाषांतर ही दोन वेगळी साधने नसून एकच आहे. मूळ शिवभारतात दिलेली शिवजन्माची नोंद संस्कृत भाषेत शिवाजी महाराजांची जन्मतारीख ही सांकेतिक शब्दात सांगितलेली आहे. त्याचा मराठीत भावार्थ असा आहे की शालिवाहन शके 1551 शक नाम संवत्सरे उत्तरायण शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्री शुभ लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना तिने अलौकिक पुत्ररत्नास जन्म दिला. संस्कृत ऐतिहासिक व अन्य साहित्यात संख्यादर्शक विशिष्ट शब्दाच्या साहाय्याने शक दर्शवण्याची प्राचीन पद्धत रूढ आहे. असा शब्दापासून शक आकलन करण्यासाठी हे संख्या शब्द उजवीकडून डावीकडे क्रमाने वाचावे म्हणजे इष्ट संख्या प्राप्त होते. या वर्णनात भूबाण प्राण चंद्राब्दे या शब्द समुच्चयाने कवीने जन्माची वर्ष सांगितलेले आहे. भारतीय आर्य संस्कृती ही अतिशय प्राचीन असल्यामुळे साहित्यातील व संस्कृतातील काही शब्दांना काल ओघात संख्या वाचकत्व प्राप्त झालेले आहे. चंद्र व सूर्य हे एकच असल्याने ते एक संख्येचे दर्शक सहजपणेच बनवले. तीच अवस्था भूमी पृथ्वी इत्यादी भूवाचक शब्दाची आहे. भू आदीवरूनही एक या संख्येचा संकेत मानण्यात येतो. भारतीय साहित्यात 5 प्राण 5 आहेत. हा संकेत फार जुना आहे म्हणून प्राण 5 या संख्येचा दर्शक आहे. तसेच बाण म्हणजे पंचम बाण हे समीकरणही जुने आहे म्हणून बाण व प्राण या शब्दावरून 5 या संख्या समजण्यात येतात. यावरून इष्ट संख्या सिद्ध करताना चंद्रवाचक अंक अगोदर मांडावा, नंतर प्राण या शब्दाने मिळणारे अंक यापुढे मांडावा, तदनंतर बाण शब्दाने मिळणारा अंक त्याच्या पुढे मांडावा व शेवटी भू शब्दाने मिळणारा अंक लिहावा. अशा पद्धतीने शक 1551 प्राप्त होते. परंतु अशा पद्धतीने शक सांगण्याच्या पद्धतीस काही विशिष्ट नाव असल्याचे आढळत नाही. परंतु संख्यादर्शक शब्दाची मांडणी व वाचन कसे करावे याचा नियम आहे. अंकांना वामतः गतिः या शब्दाने व्यक्त झालेला आहे. या पद्धतीस वामांक पद्धती असे नाव देण्यास हरकत नाही. या विवेचनावरून भूबाण प्राण चंद्रब्दे म्हणजे भू बरोबर 1, बाण बरोबर 5, प्राण बरोबर 5, चंद्र बरोबर 1, 1, 5, 5, 1 असे समीकरण तयार होते आणि अंकांना वामतः गती नियमानुसार शक 1551 असा येतो. यावरून शिवजन्मतिथी संबंधीची वरील या ग्रंथातील एक वाक्यता ही विशेष मानली पाहिजे. जेधे शकावली ज्यांनी तयार केली तेव्हा शिवभारत हा ग्रंथ जेधे शकावलीच्या कर्त्याला पाहण्यास आला असावा असे अनुमान काढणे संयुक्तिक ठरते. आता पाहूया श्री फार्बस गुजराती सभाना हस्तलिखित पुस्तकोनो सविस्तर नामावली. श्री अलेक्झांडर फिलॉफोब्स या इंग्रजी मनुष्य नोव्हेंबर 1849 मध्ये अहमदाबाद येथे सहाय्यक न्यायाधीश या पदावर नियुक्त झाला. त्यांनी गुजराती भाषा अवगत केली आणि गुजरातच्या इतिहासाची कागदपत्रे साधने गोळा करून त्याने संशोधन केले. त्याने गुजराती भाषेतील इतिहास साधनांचा संग्रह केला होता. त्याच्या स्मरणार्थ मुंबईत इसवी सन 1895 मध्ये फार्बस गुजराती सभा स्थापन केली. आज त्या संस्थेच्या इतिहास साधनाचा संग्रह मुंबईतील एशियाटिक ग्रंथालयात ठेवलेला आहे. इसवी सन 1923 मध्ये मुंबईच्या श्री फार्बस गुजराती सभाना हस्तलिखित पुस्तकोनो सविस्तर नामावली नावाचा गुजराती ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथात महाराष्ट्राच्या इतिहासाची बखर अशा नावाखाली एका बाडाची माहिती आहे आणि ती त्यातील एका शकावलीत शिवजन्माची नोंद केल्याची नमूद आहे. त्यानुसार शिवाजीना सिंहगढमा शक 1551 फागण वद 3 शुक्रवारे हस्त नक्षत्रामा जन्म शयलो तेनो प्रसंग. परंतु शिवाजी महाराजांचा जन्म सिंहगडावर झाला नसून शिवनेरी गडावर झाला. हा मजकूर सोडल्यास शिवाजी महाराजांचा जन्म शुक्रवार फाल्गुन वद्य 3 हस्त नक्षत्र शक 1551 या दिवशी झाला. हे जेधे शकावली आणि शिवभारत यात दिलेल्या शिवजन्मतिथीशी सुसंगत असेच आहे. जेधे शकावलीवरून या गुजराती पाडातील शकावली कर्त्याने ती न कळत अथवा उतरवून घेताना शिवनेरी ऐवजी सिंहगड हा घोटाळा
त्याने केला असावा. थोडक्यात जेधी शकावली आणि गुजराती बाडातील शकावलीतील शिवजन्माची नोंद ही दोन स्वतंत्र साधने नसून एकच आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य श्री देबा डिस्कळकर यांनी हे बाळ प्रत्यक्ष पाहून त्यात दिलेली शिवाजी महाराजांची जन्मतिथी इतर इतिहास संशोधकांच्या निदर्शनास प्रथम आणून दिली. आता पाहूया शिवजन्मतिथी वादाची सुरुवात 1925. मित्रांनो, पुढील मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत, आपण जरूर ऐका. इसवी सन 1924मध्ये रूढीप्रमाणे वैशाख शुद्ध द्वितीयेला शिवजयंती उत्सव संपन्न झाला. तेव्हा पुण्याला झालेल्या एका कार्यक्रमात यापुढे जेधी शकावली आणि शिवभारत इत्यादी ग्रंथात दिलेल्या शिवजन्मतिथीला अनुसरून शिवजयंती उत्सव फाल्गुन वद्य 3लाच करणे प्रशस्त आणि उचित होईल असे प्रतिपादन ज.स. करंदीकर यांनी केले. ही नवी शिवजन्मतिथी ज्योतिर्गणिताच्या कसोटीवर पडताळून पाहता सुसंगत आहे आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राशी पर्यायाने मराठी स्वराज्य संस्थापन पूर्व काळापासून उभारणीशी सुसंगत आहे आणि तीच फोर्ब्स कलेक्शन बाडात मिळालेल्या एका शकावलीतील नोंदीवरून ग्राह्य ठरते असे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री द.वा. पोतदार यांनी सांगितले. या उत्सवाचा समारोप करताना न.चि. केळकर यांनी आपल्या भाषणात असे उद्गार काढले की शिवरायांच्या तिथीसंबंधी वाद निघालेला आहे. त्याचा उहापोह जाहीरपणे इतिहास संशोधकांनी करून एक तिथी निश्चित ठरवावी. त्या पुढील वर्षी इसवी सन 1925मध्ये शिवजयंतीचा उत्सव फाल्गुन वद्य 3ला शिवनेरीवर सार्वजनिक स्वरूपात साजरा करावा असे काही मंडळींनी ठरविले. तसेच इतर ठिकाणीही शिवजयंती उत्सव उपरोक्त तिथीच साजरा केला जावा अशी जाहीर विनंती केसरीमध्ये 3 फेब्रुवारी 1925च्या अंकात प्रसिद्ध झाली. त्या जाहीर विनंतीखाली का.ना. साने, द.वी. आपटे, द.वा. पोतदार, ग.ना. मुजुमदार इत्यादी 10 मान्यवरांच्या सह्या होत्या. त्या विनंतीस सहमती दर्शवणाऱ्या आणखी 10 प्रतिष्ठित गृहस्थांची नावे 10 फेब्रुवारी 1925च्या केसरीच्या अंकात श्री शिवजन्मोत्सव अशा मथळ्याखाली प्रसिद्ध झाली. परंतु हा उत्सव वरील तिथीस करू नये, पूर्वीप्रमाणे रूढीप्रमाणे वैशाख शुद्ध द्वितीयेस करावा असे एक विनंती पत्र बडोद्याच्या आक्षेपकांनी काढले असे म्हणतात. पण आक्षेपकांची नावे आणि हे विनंतीपत्र कोणत्या वृत्तपत्रात छापले हे ज्ञात नसले तरी श्रीयुक्त करंदीकर यांच्या लेखातील बडोद्याचे आक्षेपक या उल्लेखावरून त्याचा उलगडा होतो. अशा रीतीने इसवी सन 1925मध्ये शिवजयंती हा उत्सव वैशाख शुद्ध 2 की फाल्गुन वद्य 3 रोजी साजरा करण्याबाबत वादाला आरंभ झाला. ठरल्याप्रमाणे शके 1846 म्हणजे इसवी सन 1925मध्ये फाल्गुन वद्य 3 रोजी शिवनेरीवर आणि इतर काही ठिकाणी शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी झाली. उदाहरणार्थ याच तिथीला पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे अशा काही संस्थांमध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा झाला. त्यांना दुसरी नवीन तिथी मान्य नव्हती. त्यांनी वैशाख शुद्ध 2ला जुन्या परंपरेप्रमाणे साजरा केला. त्यावर्षी या वादातील दोन्ही पक्षाच्या लोकांना आपापल्या मतांच्या समर्थनार्थ निरनिराळ्या नियतकालिकातून लेखही लिहिले. याची परिणती शेवटी दोन्ही तिथीला शिवजयंती उत्सव साजरा होण्यात झाली. अर्थात वैशाख शुद्ध 2ला साजरा होणारा शिवजयंतीचा उत्सवही चालूच राहिला. ज्यांना ही तिथी मान्य होती त्यांच्या पुढाकाराने शक 1849 वैशाख शुद्ध 2ला 7 एप्रिल 1627 शिवजयंतीचा त्रिशत सावत्सरिक उत्सव साजरा करण्यात आला. त्या प्रित्यर्थ भारतातील इंग्रज सरकारने सुट्टी जाहीर केली. श्री गोस सरदेसाई यांनी संपादित केलेला शिवाजी सर्व्हिनियर नावाचा निरनिराळ्या लेखकांच्या शिवचरित्रविषयक लेखांचा संग्रह या उत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित झाला. परंतु नव्या तिथीने संशोधकांचे लक्ष वेधून घेतले असल्यामुळे त्यांनी शिवजन्म तिथीच्या नवीन कागदपत्रांचा शोध सुरू ठेवला. शिवभारत जेधी शकावली आणि श्री फार्बस गुजराती सभा यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथातील शिवजन्मतिथी भक्कम प्रमाणे देऊन सिद्ध झाली.
पुढे त्यांना दुजोरा देण्याची आणखी काही प्रमाणे उपलब्ध झाली. त्यात राजस्थानातून मिळालेल्या शिवजन्माच्या कुंडलीला महत्त्वाचे स्थान द्यावे लागले. आतापर्यंत शिवछत्रपतींची जन्मवेळ ठरविण्याचे महत्त्वाचे साधन जी त्यांची जन्मकुंडली ती उपलब्ध झालेली नव्हती, पण ती इसवी सन 1925 उपलब्ध झाली. आता आपण त्याबद्दल पाहूया. व्यावर राजपुताना जन्मकुंडली इसवी सन 1925 श्री गौरीशंकर हिराचंद ओझा यांनी राजस्थानात व्यावर येथे मिळालेल्या एका जुन्या जन्मपत्रिका संग्रहातील शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका उजेडात आणली. व्यावर राजपुताना येथील निसी मिठालाल व्यास यांचे वंशज ज्योतिषी चंडू यांच्या संग्रही असलेल्या जुन्या बाडात अनेक ऐतिहासिक राजघराण्यातील पुरुषांच्या जन्मकुंडल्या आहेत आणि त्या विश्वसनीय आहेत. त्यात शिवाजी महाराजांची जन्मकुंडलीसुद्धा आहे. तिचा लेखक शिवराय ज्योतिषी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन होता असे वादातील प्रमाणांनी अजमेर येथील संशोधन खात्याचे मुख्याधिकारी राव बहादूर पंडित गौरीशंकर हिराचंद ओझा यांनी सिद्ध केलेले आहे. शिवराम ज्योतिषांनी तयार केलेले हे जन्मटिपण महाराजांच्या वेळेचेच असल्यामुळे ते पूर्णपणे विश्वसनीय आहे. या टिपणाचा शिवकालाशी, शिवभारताशी व जेधे शकावलीशी आश्चर्यकारक मेळ बसतो. त्या टिपणात शिवाजी महाराजांची जन्मतिथी संवत 1866 फाल्गुन वदी वद्य 3 शुक्रे उ घटी 30/9 राजा शिवजन्म र 10/23 ल 4/29 अशी दिली आहे. परिशिष्ट क्रमांक 1 यात दिलेले आहे. या जन्मकुंडलीवरून शिवछत्रपतींचा जन्म सूर्यास्तानंतर झाला असे सिद्ध होते व तृतीया निशी या शिवभारतकाराच्या म्हणण्याची पूर्ण वेळ जमतो. हा शिवराम ज्योतिषी शके 1559 म्हणजेच इसवी सन 1637 जन्माला असून शक 1642 म्हणजे इसवी सन 1720 मृत्यू पावलेला आहे. तो शिवाजी महाराजांच्या समकालीन असल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांची तयार केलेली जन्मकुंडली सत्य आणि विश्वसनीय आहे. उपरोक्त तिन्ही शिवकालीन लेखकांच्या लेखातील आश्चर्यकारक साम्य पाहिल्यावर शिवछत्रपतींची उपलब्ध जन्मपत्रिका त्यांना माहीत असल्यामुळेच हे साम्य निर्माण झालेले आहे हे उघड आहे. जन्मकुंडलीवरून जन्मकाल निर्णय करणाऱ्या लेखकांच्या लेखात विसंगती असण्याचे काहीच कारण नाही व अशी जन्मकुंडली पाहण्याची सोय शिवरामकालीन लेखकांना होती हे उघड आहे. यांना फाल्गुन वद्य 3 शके 1551 कालीन लेखकांची जी ही शिवजन्मतिथी मान्य होती त्यांच्या पुढाकाराने इसवी सन 1930 ही शिवजयंतीचा त्रिशत संवत्सरिक उत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने शिवाजी निबंधावली खंड 1 व 2, शिवचरित्र निबंधवली, शिवचरित्र साहित्य खंड 1 व 3 आणि शिवचरित्र ग्रंथसार संग्रह खंड 1, 2, 3, शिवचरित्रोपयोगी साधनांचे आणि शिवचरित्रोपयोगी लेखांचे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. या पुढील काळात इसवी सन 1930 उदयपूर संस्थानातील बनेडा आणि इसवी सन 1935 बिकानेर राजपुताना फोर्ट लायब्ररीतील शिवजन्माच्या पत्रिका उजेडात आल्या. त्या दोन्हीमध्ये उपलब्ध झालेली शिवजन्माची टिप्पणी ताडून पाहिली असता जेधे शकावली, शिवभारत आणि व्यार जन्मपत्रिका या साधनामध्ये दिलेल्या जन्मतिथीशी बरोबर जुळतात. तसेच अंतर्गत तपशिलाशीही जुळतात. त्याचा पूर्णतः आंतरिक मेळ बसतो. हे परिशिष्ट क्रमांक 1 दिले आहे. शके 1551 शुल्क संवत्सर होते. फाल्गुन वद्य 3 शुक्रवार होता. उल्लेखित ठिकाणी सिंह लग्न होते. हस्त नक्षत्र होते. शिशिर ऋतू होता आणि उत्तरायण ही होते. म्हणजे समकालीनत्व ज्योतिर्गणिताशी कसोटी अंतर्गत तपशिलाचा मेळ या दृष्टीने शके 1551 फाल्गुन वद्य 3 इंग्रजी तारीख 19 फेब्रुवारी 1630 हे निश्चित होते आणि ती बहुतेक विद्यमान इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना मान्य होती. व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाचा मुद्दा पाहूया. शिवजन्मतिथी समितीचा अहवाल इसवी सन 1966 छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी कोणती हा सध्याचा वादग्रस्त प्रश्न सोडवून जन्मतिथी निश्चित करून जाहीर करण्याबाबत शासनास शिफारस करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व समाज कल्याण विभागाने 3 नोव्हेंबर 1966 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दत्तू वामन पोद्दार, प्राध्यापक न. र. फाटक, डॉक्टर आग पवार, श्री
ह खरे, सेक्रुवा सी बेंद्रे, श्री व मो पुरंदरे व डॉक्टर म गो दीक्षित समितीचे निमंत्रक अशा 7 जणांची समिती नेमली. या 7 पैकी 4 श्री द वा पोतदार, श्री ग ह खरे, श्री वासी बेंद्रे व श्री व मो पुरंदरे यांनी फाल्गुन वद्य 3 शक 1551 हीच शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे असे प्रतिपादन करणारी लेखी निवेदन सरकारला सादर केली. श्री दीक्षित निमंत्रक यांनीही हीच तिथी मान्य असल्याचे समितीच्या एका सभेत तोंडी सांगितले. परंतु हीच शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे असे दाखवून देणारा निर्णायक पुरावा नाही आणि म्हणून पूर्वीच्या परंपरेनुसार चालत आलेली तिथीच वैशाख शुद्ध 2 शक 1549 शिवाजी महाराजांची जन्मतिथी मानावी अशा अर्थाची निवेदक श्री न र फाटक आणि डॉक्टर आग पवार यांनी दिली. त्यावर ठाम ठोस पुरावा उपलब्ध होईपर्यंत अथवा इतिहास तज्ज्ञात एक वाक्यता येईपर्यंत शिवजयंतीच्या समारंभाच्या सोयीसाठी जुनीच तिथी म्हणजे वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 इसवी सन 1627 शिवाजी महाराजांची जन्मतिथी चालू ठेवावी असा दुर्दैवी निर्णय इसवी सन 1967 मध्ये महाराष्ट्र सरकारने घेतला. दुर्दैवाने सरकारने नेमलेल्या शिवजन्मविषयक सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने दोन्ही पक्ष कायमच राहिले. याच दरम्यान सेतू माधवराव पगडी यांनी नवीन शिवजन्मतिथी पुढे आणली. त्यामुळे शिवजन्मतिथीच्या पूर्वीचा वादाला एक नव्यानेच उपकथानकाचे तोंड फुटले. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा प्रश्न जो 1925 पासून चर्चेचा केंद्रबिंदू बनला त्यावर अनेक विद्वान, इतिहासकार आणि संशोधकांनी आपली मते मांडली आहेत. प्राचार्य डॉक्टर S.A. भाईकर यांच्या संशोधनाने या वादाला नवा दृष्टिकोन दिला आणि ऐतिहासिक ग्रंथ मालिका म्हणून त्यांनी दिलेल्या पुराव्यांनी शिवजन्मतिथीच्या प्रश्नाला एका निर्णायक टप्प्यावर येथे आपल्याला आणलेले दिसते. आम्ही पाहिलं की सापेक्ष पुरावे, जेधे शकावली, तंजावरचा शिलालेख आणि शिवभारताच्या विविध आवृत्त्या यामध्ये कसे विरोधाभास आहेत. तसेच राजपुतान्यातील व्यावर येथील जन्मकुंडली आणि 1966च्या समिती अहवालाने या वादाला आणखी गती दिली. पण शेवटी आपण काय शिकलो? शिवजन्मतिथीचा वाद हा केवळ एक ऐतिहासिक चर्चा नाही, तर तो आपल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. या वादाचे उपकथानक हे आपल्याला यशस्वीपणे दाखवते की इतिहासाच्या गाभ्यातील सत्य शोधणे हे कधी सोपे नसते, परंतु संशोधनाच्या प्रगल्भतेने आणि पुराव्याच्या भक्कम आधाराने आपण सत्याच्या जवळ येऊ शकतो. आज या विषयावर आपण हा प्रवास इथेच संपला असला तरी इतिहासाचे गूढ आणि त्यात दडलेले सत्य उलगडणे हे आपले कायमस्वरूपी ध्येय असावे. शिवाजी महाराजांचा जन्मदिन निश्चित करण्यासाठी आज आपण ज्या मार्गावर आहोत तो आणखी खोल जाण्याचा आणि अधिक संशोधन करण्याचा विषय आहे. शिवजन्मतिथीच्या या वादात आपण प्रत्येकाने स्वतःचा अभ्यास करावा, नवीन पुरावे अजून शोधावेत, अधिक माहिती घ्यावी आणि या ऐतिहासिक वादाला अधिक प्रकाशित आणण्यासाठी योगदान द्यावे. मित्रांनो, हा पूर्ण इतिहास आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जो वाद सुरू झाला त्यामध्ये नवीन जी ठिणगी पडली त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि नंतर कोणते पुरावे प्राप्त झाले हे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.